कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. रुग्णालयासंदर्भातील चौकशी समितीचे 4 निष्कर्ष. रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा आणि ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून दिशाभूल करणारी तक्रार, तर जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट होण्याचा सल्ला पाळला नसल्याचाही दावा. आमदार अमित गोरखेंचे पीए सुशांत भिसेंच्या गर्भवती पत्नीचा मृत्यू. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं रुग्णाला ॲडमिट करण्यासाठी 10 लाखांची मागणी केल्याचा भिसे कुटुंबियांचा आरोप. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणानंतर सर्वपक्षीय आक्रमक. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या नावाच्या पाटीला काळं फासलं. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांवरही चिल्लर फेकले. दीनानाथ रुग्णालयातील घटना दुर्दैवी. दोषी असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार, अजित पवारांचं आश्वासन. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले. धर्मादाय आयुक्त रुग्णालयात आरोग्य दूत नेमणार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला वार्षिक 1 रुपया भाडेपट्ट्यानं राज्य सरकारकडून जमीन. एवढं सगळं दिल्यावर सुद्धा हे रुग्णालय मुख्यमंत्री कार्यालयाला जुमानत नाही, जितेंद्र आव्हाडांची टीका. ईश्वरी भिसेंचा मृत्यू हा सिस्टम अलर्ट. खासगी रुग्णालयांच्या मनमानीला आळा घालणं अत्यावश्यक. दोषींवर कठोर कारवाई करा, सुनेत्रा पवारांची मागणी. लोकसभेनंतर राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक मंजूर. वक्फ सुधारणा विधेयक आता राष्ट्रपतींकडे पाठवलं जाणार. खोक्या भोसलेच्या अंगावर वळ उठल्याचे फोटो व्हायरल. बीडमध्ये वन विभागाच्या कोठडीत खोक्या भोसलेला मारहाण. वकिलाचा दावा. मारहाणीच्या दाव्यानंतर खोक्या भोसलेला पुन्हा न्यायालयीन कोठडी. प्रत्येकाच्या प्रतिष्ठेला प्राधान्य देण्यासाठी वचनबद्ध. कायदे पारदर्शकता वाढवतील आणि लोकांच्या हक्कांचं संरक्षण होईल. वक्फ सुधारणा विधेयकाच्या मंजुरीनंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया. वक्फ सुधारणा विधेयकाच्या मतदानावेळी शरद पवार गैरहजर. शरद पवार आज मुंबईहून दिल्लीसाठी रवाना होणार असल्याची माहिती. बाप बदलणारे लोक मला रंग बदलले असं म्हणतायत. संजय राऊतांची प्रफुल्ल पटेलांवर टीका. तर माझ्या चारित्र्यावर बोलण्याआधी शरद पवारांकडून माहिती घेतली असती तर बरं झालं असतं, पटेलांचं उत्तर. प्रताप सरनाईक आणि अजित पवारांची भेट. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी निधीची कमतरता पडणार नाही, अजित पवारांची ग्वाही. भेटीनंतर सरनाईकांची प्रतिक्रिया. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर. मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी राजकारण करू नये, गृहमंत्री अमित शहांचं विरोधी पक्षांना आवाहन. उच्चस्तरीय समितीच्या निर्णयानंतर एखादी फाईल पुन्हा अर्थ खात्यात अडकून पडणं चुकीचं. अर्थ खात्यानं केवळ आर्थिक बाबींची पडताळणी करावी, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. ठाकरे गटाचं मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर पालिकेवर विशेष लक्ष. पालिकेच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी नेत्यांवर जबाबदारी दिली जाणार. प्रत्येक विभागासाठी नेता आणि उपनेता निवडणार, सूत्रांची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसीय थायलंड दौऱ्यावर. दौऱ्यादरम्यान मोदींचे बांगलादेशचे अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनुस यांच्याशी भेट. नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. विहिरीत बुडून 7 ते 8 जणांचा मृत्यू. मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाखांची मदत जाहीर. नाशिकच्या इगतपुरीत जमावाकडून पोलिसांना मारहाण. 4 दिवसांपूर्वी झाडावर लटकलेल्या अवस्थेत मृतदेह. मृतानं फाशी घेतल्याच्या पोलिसांच्या दाव्यानंतर जमाव संतापला. पोलिसांनी घटनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.